मराठी माणसाचा कोणता मायकाला जन्माला नाही आला मराठी माणसाला इथून हाकलवल्याचा. तुम्ही आमदार फोडले, तुम्ही नगरसेवक फोडले, परंतु भाजपला एक गोष्ट 100% कळाली साहेब, की एकनाथ शिंदेला आम्ही फोडण्यामध्ये यशस्वी नक्की झालो असेल, परंतु ग्राउंड लेवलचा असणारा शिवसैनिक हे ते फोडू शकले नाही. SC ST OBC ND अशी सर्व समाजाची लोक जी आहेत बॅकवर्ड लोक ती सगळी आता वंचित गेले झाल्यामुळे त्यामुळे ठाकरे म्हणजे शिवसेना मनसे यांचा थोडा डाऊट वाटतो. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा कामाचा जो ओघ आहे त्या माध्यमातून तुम्हाला दिसूनच येतं की मराठी माणसासाठी संजय साहेबांची धडपड किती आहे. लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी चिन्मय जगताप. आज मी आहे विक्रोळीमध्ये. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. आता पाहायला गेलो तर सगळेच पक्ष निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. अशा वेळेस विक्रोळीची जनता नक्की कोणाला पाठिंबा देईल हे आपण जाणून घेतो आहे. ठाकरे बंधूंच्या झालेल्या युतीबद्दल इथल्या नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेतो आहे आणि या चर्चेला सुरुवात करतो आहे. ॲक्च्युली हे तर आधीच यायला पाहिजे होतं एकत्र, कारण का मुंबईला त्यांची मराठी माणसाची गरज आहे. मेन मुद्दा तर आहे काय, मराठी माणूस आपला कुठेतरी खपत चालला आहे. बाहेरून आज परदर्शी येतात, इकडे धंदा करतात, ते आज कुठे मोठे होत चालले. आपल्या जमिनी चालल्या, आपलं तर रिडेव्हलपन चाललं आहे. त्यात पण इथे येणारी पब्लिकसुद्धा ती बाहेरचीच आहे. तेच लोक रूम घेतात, तेच लोक राहतात आणि इकडची त्यांना आता परवडत नाही, कामधंदा नाही, म्हणून ते चालले मुंबईच्या बाहेर. ते इथं पॉलिटिक्स झाली, ते लोक एकमेकांना नावं ठेवायची कामं करणार. पण मराठी माणसाला माहिती आहे की ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं आहे, जे मराठीला कशी एकत्र आणून ठेवलं आहे, त्यांच्यामुळे आज ती मुंबई तेवढी तरी थांबली आहे. पण आज बाळासाहेब गेल्यानंतर मुंबई कुठेतरी डगमगली आहे. तर त्यांच्यासाठी हे एकत्र येणं खूप गरजेचं होतं. मराठी माणूस उभा राहीलच ना, कारण परप्रांतीय लोक त्याचा बोट पकडा दिलं, त्याचा हात पकडायला लागले परप्रांतीय लोक, तर घेणार ना. ठाकरे बंधूची युती ही मुंबईमध्ये चांगलीच होणार आणि सरस होणार आहे. पहिल्यांदा आशिष शेलारने राजीनामा देऊ द्या. ज्यावेळेस त्यांचे आमदार निवडून आले त्याने तर सांगितलं होतं मी राजीनामा देणार. त्याचं काय झालं आहे? मग ठाकरे बंधूवर बोलायची यांची कुवत तरी आहे का? ठाकरे ब्रँड आहे. बाळासाहेबांचं बोट पकडून हे लोक मोठे झालेत. पहिला बोट दिला आणि हातच घेतला डायरेक्ट. पण आम्ही ते व्हायला देणार नाही आणि मराठी माणूस यांच्या उरावर उठणार. शिंदेसोबत पैशासाठी गेलेत, पैशासाठीच गेले, फंडासाठी गेलेत. महाराष्ट्राची ह्या लोकांनी वाट लावली. मुंबई महानगरपालिका खळखटक करून टाकला आहे. जो पैसा उद्धव साहेबांनी किंवा शिवसेनेने ठेवला होता तो ह्या लोकांनी खळखटक केला आहे. तिजोरी पूर्ण खाली केली या लोकांनी. ते बरोबर आहे ना, ते बरोबर बोलतात. ते 92,000 करोडची जी FD ठेवली ती कोणासाठी ठेवली होती? मुंबईच्या जे कामगार आहेत त्यांच्या भविष्यासाठी ठेवली होती ना, मुंबईच्या भविष्यासाठी ठेवली होती. असू दे ना, माहिती असली तरी काय झालं. शेवटी मतदान कोण करणार आहे? महायुती करणार आहे का? अहो पानिपत झालं तर मग ते EVM बंद करा ना. EVM बंद करा, बॅलेट पेपर करा. पंजाबला इलेक्शन झालं, 1 वोट मिळालं, 1 वोट. बघितलं ना तुम्ही मीडियावाले आहेत ना. मतदार कुठून आले ह्याच्यावर का बीजेपी बोल? दुबार मतदार कुठून आले का ह्याच्यावर बीजेपी का बोलत नाही? का मुख्यमंत्री बोलत नाही? विक्रोळीत दोन्ही भावांची युती आहे आणि वन साईड मराठी माणूस निवडून देणार. ठाकरे बँड हा चालणार. सेनेचा हा बाली किल्ला आहे. सेने इथं सेनेची सीट येते नेहमी आणि या टायमाला पण सेनेची सीट येणार, युतीची सीट येणार. तो कुठला पण उमेदवार दिला ठाकरे बँड इथं पण चालणार. याविषयी एकदम जबरदस्त फरक पडेल आणि महानगरपालिकेला उभाटा आणि मनसेचाच महापौर होईल. कारण की दोघा भावांना मानणारे लोक वर्ग भरपूर आहे आणि शिंदे घराण्यात आता काय झालेलं आहे, नवीन जुने कार्यकर्ते आहेत ते एकदम त्यांना डावलून नवीन कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते काही म्हणजे 60-40चा पण व्यवहार चालतो असं करून नगरसेवक पद देणार कुणाला असंही बोलतात. आणि आता आमचे माजी महापौर झालेले आहेत की बाळासाहेबांचा जो वारसदार, खरा वारसदार बोललं तर उद्धव ठाकरे आहेत आणि त्याच्यामुळं लागलाच पाहिजे निभाव. आणि हे महाराष्ट्र गुजरातला नेऊन ठेवणाऱ्यापेक्षा ते महाराष्ट्रातला जो व्यक्ती जर महापौर या चांगल्या पदावरती आला तर बरंच होईल. तुला काय वाटतं आपल्याला? एकदम बरोबर होईल. उद्धवसाहेब आहेत, राजसाहेब आहेत, एकदम बरोबर आहेत. जोडी झालेली आहे, एकदम बरोबर होईल. सत्तेसाठी एकत्र आलेले असं काही नाही, कारण सत्तेसाठी एकत्र तर मग BJP आणि शिंदे गट हे दोघे पण एकत्र सत्तेसाठीच आले होते. शिंदे पण तिकडेच गेले होते सत्तेसाठीच. हे सत्तेसाठी नाहीत, हे घराणं आहे, ठाकरे घराणं आहे. याच्यामध्ये काय हे नाही, आक्षेप नाही. कन्नमारमध्ये खासदार आहे, आमदार आहे, बरोबर. आमदार भांडूप, खासदार भांडूप, अशा खंडातली एक मोठी वसाहत आहे कन्नमार नगर.
265 इमारती आहेत आणि याची भयानक अवस्था झाली आहे. रस्ता घ्या, गटारे घ्या, अन्य घ्या, गार्डन घ्या, भयानक अवस्था झालेली आहे. कोणती गोष्ट होत नाही. असं आहे बघा, आता ते 5 पक्ष एकत्र आले, बरोबर. कोणते मी नावं नाही घेत, कोणाचे नाव घेतलं तर तो निष्पन्न वेगळा होईल. त्याच्यातून ना काय निष्पन्न नाही काय झालं, तर 2 भावाची युती होऊन काय निष्पन्न मला माहीत नाही. मराठी माणसाचा कोणता मायकाला जन्माला नाही आला. मराठी माणसाला इथून हाकलवल्याचा कोणी हाली सक्षम आहेत. काय म्हणताय? मराठी माणसासाठी अद्याप कुणीही काही केलेलं नाही. महाराष्ट्रीयन माणसासाठी स्पेशली असं काय केलं मला दाखवा. ठाकरेंनी दाखवा किंवा बीजेपीने दाखवा, कुणीही दाखवू द्या. मराठी माणसासाठी स्पेशली काय केलं दाखवा ना. तुम्ही मराठी माणसं म्हणून मतं मागताय ना. आजही मुलं बेकार आहेत. आजही मुलं आज काम धंद्याला नाहीत, फक्त घेऊन फिरतात. आज तुम्ही मराठी कामाला माणसासाठी कोणी एकत्र लावत आले म्हणताय नाही. ना. मग 18 वर्ष तुम्ही मराठी माणसं विसरले होते काय? नाही, मराठी आज मराठी माणसासाठी तुम्ही एकत्र आले, मग 18 वर्ष ते वेगळे का झाले होते? याचं कारण सांगा. काहीतरी त्याचं उत्तर द्या ना. 18 वर्ष तुम्ही कुठे होते? त्यावेळेला मराठी इथं मुंबईत नव्हते का, महाराष्ट्रात नव्हते का? पक्ष नाही, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इथला स्थानिक माणूस कार्य करणारा आहे की नाही त्यावर अवलंबून आहे निवडणूक. नंतर त्याने म्हणा उमेदवार नका बघू ना, तुम्ही जरा डम्पिंगला बघा. आणि हे जे बिल्डिंग झालेत ना, त्याचं जे जुनी ड्रेनेजची लाईन ती लाईन बघा, किंवा तुम्ही ते मर्चंट नेत्यांनी ते पहिलं हे बघावं की डम्पिंग ग्राउंड आहे ते हटवा नाही इथून नेत्यांनी. त्यांनी त्यांच्या पक्षासाठी करावं. एक प्रश्न होता तो मार्गी लागला समजा महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलचा, पण तुम्ही डम्पिंगचा प्रश्न करून क्लिअर करा. आणि ही जी नवीन टावर झाले तो टावरचा विकास झाला. बाकी खालची जी लाईन आहे ती नवीन पाण्याची लाईन आहे, ड्रेनेजची लाईन आहे, ते नवीन टाकल्या पाहिजे ना वरच्या नेत्यांनी. अनेक वर्ष झालं सेनेचे सरकार आहे, म्हणजे नगरपालिका महानगरपालिका सेनेकडेच आहे ना अनेक वर्ष. बीजेपी पण आहे ना. नाही ऐका ना, बीजेपी आणि सेना. तर मला महानगरपालिकेला एक असा विभाग दाखवा की तो चांगलं काम करतो. असा एक विभाग दाखवा फक्त, एक का तो काम चांगलं करतो. एकही विभाग नाही, सगळं भ्रष्टाचाराने एकदम बरबटलेलं आहे. बाकी काही नाही. हे काम आहे ना, हे फुटपाथचं काम करतात, 2 वर्षांनी तोडतात, परत तेच करतात, कमिशन खातात. जिथं गरज आहे तिथं कामच करत नाही, नको तिथं काम करतात. विक्रोळीमध्ये तशी कुणाचीच हवा नाही आहे, पण चौरंगी लढत असल्या कारणामुळे शिंदे गटाला फायदा होण्याचे चान्सेस जास्त आहे. मराठी कौल मिळण्यापेक्षा जे मतांचं विभाजन होतं आहे, चौरंगी पंचरंगी लढत आहे, काही ठिकाणी MIM आहे, काही ठिकाणी समाजवादी पार्टी आहे. तर हे जे विभाजन होते ना मतांचं, त्याचा फायदा BJP आणि एकनाथ गटाला शिंदे गटाला जास्त होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठाकरेंची युती झाली आहे जी खूप आधी व्हायला हवी होती. परंतु मला इतकं सांगायचं आहे बघा, आज तुम्ही ज्या हिशोबाने आज मराठी माणूस हा विषय जो आपण किती अनेक वर्ष बोलत होतो, आणि ठाकरे नाव जेव्हा येतं तिथे मराठी माणूस येतो. पण मला इतकं सांगायचं आहे की आज प्रत्येक मराठी माणसाला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आजची ही निवडणूक कदाचित मराठी माणसासाठी शेवटची असू शकते. कारण की समजा आज जर आपण स्वतःला सावरलं नाही ना, तर उद्या या नक्कीच गुजराती लोक जे आहेत, जी 2 गुजराती आज अख्खा भारताला चालवतात ते 100% मराठी मुलांना धंद्याला लावतील. कारण की मराठी मुलांची भूक काय खूप छोटी आहे हो. कारण की त्यांना फक्त 7 ते 8 तास जॉब करायचा आहे आणि घरी यायचं आहे. पण ते पण परमनंट कुठे नाही आहेत. त्यांच्या पण जॉबला कधी गदा येऊ शकते. आणि गुजराती लोकांना काय करते, गुजराती लोक लॉबी काय करते, ह्या लोकांना बरोबर व्यवसाय बिझनेसमॅन बनवते आणि यांच्या खाली आपल्याला राबवते. साहेब तुम्ही बघितलं असेल आता, कारण की बघा तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष चोरला, तुम्ही चिन्ह चोरलं, तुम्ही आमदार फोडले, तुम्ही नगरसेवक फोडले. परंतु भाजपला एक गोष्ट 100% कळाली साहेब, की एकनाथ शिंदेला आम्ही फोडण्यामध्ये यशस्वी नक्की झालो असेल, परंतु ग्राउंड लेवलचा असणारा शिवसैनिक हे ते फोडू शकले नाही. आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्यांना ठाकरे ह्या नावाचा जन्म परत एकदा भेटणार नाही. कारण की हे कुठे ते नाव विकत घेऊ शकणार नाही. कारण की मुंबईमध्ये राहायचं असेल आणि महाराष्ट्रामध्ये टिकायचं असेल तर ठाकरे हा एकच असा ब्रँड आहे जो वर्षानुवर्षे चालत राहणार. सर बघा, आता मराठी माणूस, मी असं म्हणत नाही की म्हणजे मराठी माणूस बाहेर पडेल की नाही, परंतु मराठी माणसाची एक नेहमी विशेषता अशी राहिलेली आहे की मराठी माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीला कळतं आहे की आज भाजपने गेले 4-5 वर्ष काय वाट लावून ठेवली आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये अशी कुठला एक बॉक्स नसेल जो असा आपण टिकमार्क करू शकत नाही. परंतु मराठी माणसाचा जेव्हा विषय येतो तेव्हा मराठी माणूस हा मी तर म्हणे नॉन पॉलिटिकल पण जो असेल तोही यावेळी इलेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वोटिंग करायला होतील. कारण फक्त मराठी माणूस म्हणून, आणि मराठी माणसाची ताकद 100% जेव्हा मराठी माणसाला गरज पडते ते 100% ह्यावेळी आपण दाखवून देणार. बघा आता विक्रोळी हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा,
आणि यंदाही किती तुम्ही जरी पैसे वाटले, तुम्ही पैसे वाटून लोकांना विकत घेऊ शकतात, परंतु लोकांची मनं नाही बदलू शकत साहेब. तर हेच आहे विक्रोळीमध्ये. यंदाही नगरसेवक महानगरपालिकेला 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षाचा नगरसेवक असेल साहेब. आता लोक एकदम विचलित झालेत महागाईमुळे, त्यामुळे कोण येईल ते सांगू शकत नाही. पण BJPच्या विरोधामध्ये सगळ्यात जनता विरोधात आहे, कारण महागाईने लोक एवढी त्रस्त झालेले आहेत की त्यांना आता वेळेला खायला मिळत नाही अशी अवस्था आहे. आणि कोणाच्या बँकेमध्ये 100 रुपये पण महिन्याभरात जमा होत नाही अशी अवस्था असल्यामुळे कोणाच्या खिशामध्ये पैसाच राहिला नाही. त्यामुळे लोक एवढी नर्वस झालेली आहेत की अच्छे दिन आएंगे म्हणजे लोकांनी BJPला निवडून दिलं आणि बोले चला गरिबांचं भलं करतील. ठाकरे बंधू जरी एकत्र आले ना तरी आता लोकांची मनं कलुषित झालेली आहेत. कारण का जे लोकांना मिळालेलं जे संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ना ते त्यासाठी लढणारी ती मंडळी दिसतच नाहीत. त्यामुळे गरीब मंडळी जी आहेत ना, गरिबांचा वाली आता कोण राहिलाच नाही. आता विक्रोळीमध्ये मला असं वाटतं वंचित अशी फॉर्मला असावी असा माझा तर्क आमचा. कारण आम्ही रिक्षावाले फिरतो ना, त्यामुळे वंचितमध्ये SC ST OBC ND अशी सर्व समाजाची लोकं जी आहेत बॅकवर्ड लोकं ती सगळी आता वंचितकडे जमा झाल्यामुळे त्यामुळे ठाकरे म्हणजे शिवसेना मनसे यांचा थोडा डाऊट वाटतो. मराठी माणूस तुम्हाला फक्त इलेक्शनपुरती एकवटलेला दिसतो का? तुम्ही प्रत्येक ठिकाणी बॅनर लावलेत की यावेळी मराठी माणूस एकत्र आला पाहिजे. आम्ही तर असं म्हणतो मराठी माणूस प्रत्येक वेळी एकत्र आला पाहिजे. ज्यावेळी मराठी माणूस संकटात असेल त्यावेळी मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. आणि हा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा कामाचा जो ओघ आहे त्या माध्यमातून तुम्हाला दिसूनच येतो आहे की मराठी माणसासाठी संजय साहेबांची धडपड किती आहे. हा चुकीचा प्रचार आहे, अत्यंत चुकीचा प्रचार आहे. स्टँड घेतला नाही असं कधी. प्रत्येक मराठी माणसासाठी, लाडक्या बहिणीसाठी शिंदे साहेबांनी हा प्रयत्न केलेला आहे. आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न चालू आहेत.